बसा. धैर्य. आता तुमची जी सगळ्यात मोठी विषय ना ती सांगायची आणि या कॅन्डलवर फुंकर मारायची. ओके, चला. किती एका माणसाने अडून बसायचा असतो. जरा म्हणून माझं ऐकलं तर काय आभाळ कोसळणार आहे तुमच्यावर. मारा की फुंकर. बरं ठीक आहे, तुम्ही फुंकर मारू नका, मीच फुंकर मारते. पण निदान डोळे तरी बंद करा. आणि जी व्यक्ती तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ना तिचा चेहरा डोळ्यासमोर आहे. ओके, चला. 1 2 3. पीरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकार दे साथ पुन्हा वनवाय हो रात लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात काय झालं? कुणाचा चेहरा आला तुमच्या समोर? सुंदर होती का ती दिसायला? एक मिनिट, तिचं नाव स वरून होतं का? बस झाले तुझे प्रश्न. तुझे प्रश्न ना तुझ्याकडेच ठेव. आता आता निघूया ना. तुला यायचं असलं तर ये, नाहीतर थांब इथंच. मी निघालो. असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा पोलिसांची गाडी पाठलाग करते आमचा. ड्रायव्हर, थोडं फास्ट चला. पण मॅडम. मी सांगितलं तेवढं करा. सॉरी मॅडम. अरे बापरे, पाठलागच सुरू आहे आमचा. पण का ते पोलीस माझ्या मागावर का येत असतील?
धैर्य, किती दिवसांनी असा वेळ मिळाला आपल्याला. त्याच्यात फक्त तुम्ही आणि मी आहे, बाकी कुणीच नाही. प्लीज थांबा ना. तसंही खूप कमी असे क्षण आपल्या वाट्याला आलेत. प्लीज धैर्य. मी तुम्हाला जास्त वेळ थांबा असं नाही म्हणत आहे, पण प्लीज अजून थोडा वेळ थांबा ना. प्लीज. एकटी मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरीही तू सोबती. मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा सोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे. जरा लवकर चला, स्पीड मध्ये ठेवा ना. मॅडम फुल स्पीडनी चालली गाडी. आता मला शिकवू नकोस. एसी फुल कर. मॅडम एसी फुल आहे. अरे फास्ट कर ना लवकर, चल लवकर. नशीब सुटले एकदाची. दामिनी मॅडम बाहेर या. काय झालं? माझी गाडी का अडवली? तुम्हाला एका गुन्ह्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी आलोय आम्ही. कसला गुन्हा? हे बघा, माझ्याकडनं काही गुन्हा झालेला नाहीये. मी उलट गेले काही दिवस. हा काही दिवसाचा गुन्हा नाही, 20 वर्षापूर्वी घडलेला गुन्हा आहे. त्यासाठी ताब्यात घेतोय तुम्हाला. तुम्हाला कळतं तुम्ही कोणाशी बोलताय? दामिनी मुजुमदार आहे मी. तुम्ही कोण आहात हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, पण तुम्ही यांना ओळखता काय? मॅडम ताब्यात घ्या यांना.
अहो पण चला. टूटता ना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का टूटता ना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना तुटताना तुटतो जीव हा. हरलेले श्वास हे चुकलेली पावले मन मागे ओढते अडखळते अन पडते का माझे सारे जिथे काही नाही तिथे मन तरीही सारखे घुटमळते अनरडते का नसताना असतो हा. तू इरा सोबत नक्की लग्न करणारस ना? या लग्नासाठी ना खूप गोष्टी पणाला लागल्या. म्हणजे माझ्यासाठी इराचं आणि तुझं लग्न होणं ना खूप महत्वाचं आहे. काय झालं धैर्य? धैर्य थांबा. या मॅडम बाहेर या. हे काय इथे का आणलंय मला? मला इथे का आणलंय? काय चाललंय सगळं? मी काय विचारते? मला इथे का आणलंय? काय चाललंय सांगा ना. बघ बघ जरा खाली दिसतंय का? मी तुला आता जास्त प्रश्न नाही विचारणार. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते? मरेन मी
मात्र रिपोर्ट्स कुठे आहेत ते सांगणार नाही. लोकांचं आयुष्य म्हणजे काही खेळणं वाटलं तुम्हाला? माणूस म्हणून जगायच्या लायकीचे नाही आहेत तुम्ही. जेलमध्ये जायला पाहिजे तू, जेलमध्ये जायला पाहिजे. मेला स्त्री चालणार आहे ना तुला? मग ठीक आहे, तसंही मला तुझा काही उपयोगच होणार नाहीये नाही का? मग तू मेलीलाच बरा. बंद करो, बंद करो. तू व्हिडिओ बंद केला म्हणजे तू केलेली पाप मिटतील असं होणार नाही दामिनी मुजुमदार. पोलीस तू दया मी तुला ए! काय झालं धैर्य? तुम्ही असं का निघून चाललं? बोला धैर्य. पास झालं साहेब, लय वेळ थांबलो इथं. आता आपण निघूया इथं. ज्या क्षणाचं कधी आयुष्य होऊच शकत नाही त्यात थांबायचंच नाहीये मला. अर्थ नसलेल्या गोष्टीत रमण्यात मला काही इंटरेस्ट नाही. हे बघ, माझ्यासाठी ना वेळ लय इम्पॉर्टंट आहे आणि तो असा फालतूगिरीत खर्च करायचा नाही. फालतूगिरी? प्रेमाला फालतूगिरी म्हणताय तुम्ही? मग आपल्या नात्याला काहीच अर्थ नाहीये, आपल्या प्रेमाला काही अर्थ नाहीये. आपण एकमेकांसोबत जे क्षण घालवलेत त्याला पण काहीच अर्थ नाहीये. धैर्य, एकदा फक्त स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा, तुमच्या आणि इराच्या ठरलेल्या लग्नाला काय अर्थ आहे? धैर्य, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा, अहो अजून किती दिवस स्वतःशी खोटं बोलणार आहात तुम्ही? तुमचं इरावरती प्रेम नाहीये का सांगून टाकत नाही तिला? का करताय तुम्ही असं? धैर्य, तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता, खऱ्याचं खोटं करू शकता, पण डोळे बंद केल्यावर ज्या व्यक्तीचा चेहरा समोर येतो त्याचं काय? सांगा मला, आहे तुमचं हिरावरती प्रेम? सांगा, खरंच तुम्ही हिरावरती प्रेम करता? हा, आहे हिरावरती प्रेम? नाहीये ना? मला माहित होतं तुमचं हिरावरती प्रेम नाहीये. तुम्हाला तिच्याशी मनापासून लग्न करायचं नाहीये. धैर्य, तुम्ही का सांगत नाही यार? का स्वतःची फसवणूक करताय? सांगा मला, आहे तुमचं हिरावरती प्रेम? नाहीये ना? बोला धैर्य. हा नाहीये माझं हिरावर प्रेम, नाहीये. झालं समाधान. पण माझं जरी इरावर प्रेम नसलं ना तरी मला इराशीच लग्न करायला लागणार आहे. कारण तसं आई आणि मामांना शब्द दिलाय तुम्ही. हो, मी आईला आणि मामाला तसा शब्द दिला आणि मी तो शब्द नाही मोडू शकत. कारण जर मी तो शब्द मोडला तर काय? बोला धैर्य, तर काय?
काही नाही सोड. धैर्य, तुम्ही असं माझ्या प्रश्नाकडे पाठ नाही फिरवू शकत. तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. सांगा धैर्य. का सांगायचं मी तुला? हे बघ सावी, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये. आहात तुम्ही बांधी. प्रेम केलंय मी तुमच्यावर, बायको आहे मी तुमची, त्यामुळे माझा हक्क आहे. तुमचा काय नाईलाज आहे ना तो जाणून घ्यायचा माझा पूर्ण हक्क आहे. अशा कुठल्या नाईलाजामुळं ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे ती तुमची बायको, तिला सोडून ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेमच नाहीये तिच्याशी तुम्हाला लग्न करायचंय? बोला धैर्य, सांगा मला. हे बघ सावी, बस झालं, जाऊ दे मला. धैर्य, तुमच्या एका गुणावर माझं जीवापाड प्रेम. खरं तर त्याच गुणामुळे मी तुमच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये. तुमचा कधीच हार न मानण्याचा गुण. धैर्य, तुमच्या नावाला साजेशी अशी तुमची कधीच हार न मानण्याची वृत्ती. पण खरं सांगू, आज माझे धैर्य हरलेत.